तर बातमी आहे शिवसेना यांच्या संदर्भात। शिवसेना भवनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची बैठक होणार आहे। आगामी विधानसभा आणि या निवडणुकी संदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची शिवसेना भवन येथे बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकी संदर्भात रणनीती आखली जाणार आहे। या संदर्भात चर्चा होणार आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी अनिल सावरे आपल्या सोबत आहेत। अनिल, शिवसेना भवन येथे बैठक होते आणि आगामी विधानसभा निवडणुकी संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे। आणखी कोणकोणत्या विषयावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे? जगदीश, आपण नक्कीच पाहिलं तर गेल्या काही दिवसापूर्वी आपण पाहू शकतो जे लोकसभेची निवडणूक आहे कुठेतरी पार पडली। राज्यामध्ये आपण पाहू शकतो जे महायुती असेल, महाविकास आघाडी, याच्यामध्ये चांगलीच लढत होताना आपल्याला पाहायला मिळतं। मात्र कुठेतरी शिवबाटाचे जे उमेदवार आहेत कुठेतरी त्यांना मतदानाची कुठे कोणत्या विभागामध्ये कमतरता पडली आणि कशा प्रकारे जी निवडणुकांची लढत आहे ती झालेली आहे। याच अनुषंगाने आता आपण पाहू शकतो शिवसेना भवन येथे उद्धव ठाकरे यांनी 12:30च्या दरम्यान जे त्यांचे कार्यकर्ते असतील, माजी आमदार असतील किंवा नवनिर्वाचित खासदार आहेत यांची बैठक बोललेली आहे। मात्र या बैठकीमध्ये आता कशा प्रकारे स्वतः उद्धव ठाकरे कशा प्रकारे यांना मार्गदर्शन करतात की लोकसभेला आपण कुठे कमी पडलो आणि येणाऱ्या जे विधानसभा निवडणूक आहेत कशा प्रकारच्या लढायच्या आणि कशा प्रकारे जास्तीत जास्त जागा मिळवता येतील, या अनुषंगाने आपण पाहू शकतो ही बैठक घेणार आहे। या बैठकीमध्ये आता कशा प्रकारे कार्यकर्ते असतील, आमदार असतील किंवा नवनिर्वाचित जे खासदार असतील लोकसभेचे निवडून आलेले, त्यांना कशा प्रकारे आता जे मतदार आहेत त्यांच्या घरोघरी कसं पोहोचता येईल, या जे आहे त्या चर्चा होणार, या चर्चेतून समोर येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। मात्र अनिल, तोंडावर विधान परिषद निवडणूक आहे, या संदर्भात काही चर्चा या बैठकीत होणार आहे का? नक्कीच जगदीश, आपण पाहायचं झालं तर त्याच विधानसभा निवडणूक आहे तोंडावर आलेला आहे। त्याच निवडणुकीच्या दरम्यान ही गुपित बैठक असेल किंवा जे कार्यकर्ते, जिल्हा प्रमुख असतील, विभाग प्रमुख असतील किंवा आमदार असतील, माजी खासदार असतील आणि नवनिर्वाचित जे खासदार आहेत यांच्या दरम्यान जे कार्यकर्ते असतील बूथ वाईज कशा प्रकारे काम केलं पाहिजे आणि कशा प्रकारे आणखीन मतदान वाढलं पाहिजे, पाहायचं झालं तर आपण पाहू शकतो कुठेतरी आपण वर्षा गायकवाड असतील याच्यामध्ये काटोकी टक्कर झालेली आपल्याला पाहायला मिळते। पाहायचं झालं तर रवींद्र वायकर विरुद्ध अमोल कीर्तीकर ही सुद्धा लढत पाहायला मिळाली। तेच कुठेतरी मतदान कमी कशा प्रकारे पडतं आणि तिथे कशी आपली भर मतदानाची वाढवता येईल, मतदारांना कसं संबोधित करता येईल आणि कशा प्रकारे मतदान मिळवता येईल, असे कुठेतरी आज चर्चा होईल। आणि चर्चामध्ये उद्धव ठाकरे स्वतः जे त्यांचे कार्यकर्ते असतील किंवा पदाधिकारी असतील किंवा आमदार असतील किंवा लोकसभेच्या नवनिर्वाचित खासदार असतील यांच्या मार्फत संबोधित करण्यात येणार आहे। जगदीश, धन्यवाद अनिल दिलेल्या या माहितीबद्दल।